बहुत ही प्यारा। गोव्याला जर जायला नाही मिळालं ना तरी हरकत नाही। चलो तो हम अब निकल पड़े हैं, जैसे कि सारखं लागत निरोप दिला असतं तरी समजून घेतलं असतं, एवढं ये जा करायला होतं मॅडम। आणि माझा पहिला दिवस तर खूप छान गेलेला आहे। नमस्कार मित्र हो, मी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूबच्या अनफिल्टर्ड लाईफ जर्नीमध्ये। तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे माझं लाईफस्टाईल, माझं कामाचं स्वरूप कसं आहे, कसं मी माझा दिवस पार पाडते, सगळं काही खूपच रोमांचक आहे। कधी कधी खूप स्ट्रगलिंग असतं, कधी कधी खूप काही प्रॉब्लेम्स येतात, त्याला डील करत त्याला मात देत आपण पुढे जात असतो। 1 hour later. येस, मी सकाळचं सगळं आता काम आवरलेलं आहे। माझं जरा सकाळचे जे पण रुटीन वर्क असते ते झालेले आहे। आता दुपारचे ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि बाहेर चांगलं ऊन पण आहे, पाऊस आज नाही आहे। ह्या कामाची सुरुवात करूया एक झाड लावून। चला तर मग। लेट्स गो। स्पेस पता नहीं, देखते हैं। चलो तो हम निकल पड़े हैं। वीडियो ऑन हो गया क्या या नहीं हुआ है? Nice. ओके ओके डन। चलो तो हम अब निकल पड़े हैं। ऑलमोस्ट 8 किलोमीटर आपण ड्राईव्ह करत आलेलो आहोत आणि फायनली मला एक जागा मिळालेली आहे। रोड साईडला झाड लावणं बेस्ट असतं, ते सावली पण प्रोव्हाइड करतं। खूप मेहनत लागत आहे मला यात, पण खूप आनंद देखील होत आहे मला या काम करण्यामध्ये, खूप आनंद होत आहे। तुम्ही पण नक्की हे काम करून बघा, बरं वाटेल। Wow, I'm feeling so very happy. हाथ भले ही गंदे हो जाए, काम गंदा नहीं होना चाहिए। ऑलराईट देन, आपलं झाड लावून झालेलं आहे, सुंदर शुभारंभ झालेला आहे। पूर्ण एनर्जेटिकली सुरुवात करूया आपल्या प्रवासाची, जसं की आपण ठरवलं होतं। चला तर मग। थोडासा दम भरलाय, थोडी ताकद लागली म्हणून, इट्स ओके। सारखं लागत निरोप दिला असतं तरी समजून घेतलं असतं, एवढं ये जा करायला होतं मॅडम। बाळाचे डोस आहेत उद्या हो, मग ते डॉक्टर लवकर येत नाहीत। बरं, वेळ झाला तर मग यायचा प्रॉब्लेम होणार नाही। ठीक, म्हणून म्हटलं सांगायला। चालेल चालेल, चलो। येणार आहात? ट्रॉली लावून आणते की उद्या? अरे मी ना खरोखर ह्याच्यामध्ये ना व्हिडिओ बघितलाय, ट्रॉली लावून मिळते। करूया करूया जुगाड। हां, हे होते माझे स्टाफ मेंबर्स। छाया मावशी आल्या होत्या सुट्टी मागायला, स्टॉपवरती जाऊन अरे ते परत आल्या मला सुट्टी पाहिजे म्हणून सांगायला। काय अरे, फोनवरती पण झालं असतं, इट्स ओके। परत आणि त्या दोघी मला लिफ्ट मागत होत्या। एकदा खरोखर मी ट्रॉलीसाठी विचार करत आहे, मला हा खूप वेळा थॉट आलाय मनात की अरे ट्रॉली जर आपण लावली तर आपण नक्की असं लिफ्ट देऊ शकू। बऱ्याच वेळा असं होतं, त्या दोघी मला विचारतात आम्ही येऊ का, पण ठीक आहे बघूया। पहिला व्लॉग, ते पण कोल्हापूरचा, आणि रंकाळ्याशिवाय कसं होऊ शकतं? रंकाळा म्हणजे विषय हार्ड भावानो। आता आपण आहोत कोल्हापूरच्या सुंदर एकदम धगधग हार्ड ठिकाणी। तुम्ही समजू शकता मी कुठल्या बाबतीत बोलत आहे। रंकाळा ऑफकोर्स दी बेस्ट जागा आहे।
एकदम सुंदर इथे असं फिलिंग इतकं छान वाटतं ना. मला कोणत्याही प्रकारचं असं सेटअप इथे येऊन तुम्ही रिलीज करू शकता. असं इतकं सुंदर गोड वातावरण इथे आहे. अप्रतिम. नेचरशी ज्यावेळेस तुम्ही समोरासमोर जाताना तुम्ही नेचरचे इतकं सुंदर दृश्य तुम्हाला बघायला मिळतं ना, त्यावेळेस खरंच खूप खूप छान, खूपच छान. आजचा माझा दिवस सुंदर गेलेला आहे थँक्स टू दिस यूट्यूब चॅनलचा थॉट माझ्या डोक्यात जो आला, आणि माझा पहिला दिवस तर खूप छान गेलेला आहे. त्यानंतर मी माझ्या कामाचं पण डिस्कस करणार आहे. तुम्ही बघू शकता माझं काम बेकरी रिलेटेड आहे, त्यामुळे मी काय कसं ते काम करते. खूप काय तुम्हाला सांगायचं, एवढ्याशा छोट्याशा टाइममध्ये मी कसं सांगू, पण नक्की हळूहळू सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला आता रात्र व्हायला आलेली आहे, संध्याकाळ होऊन गेली आहे. आपण भेटूया नेक्स्ट वीडियो मध्ये. मैं चाहती हूँ कि मैं मेकअप शेकअप ना करूँ.